नमस्कार सगळ्यांना. श्रद्धा लाईफस्टाईल या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचं सगळ्यांचं मी शारदास मनापासून स्वागत करते. तर आज आहे आषाढ महिन्यातील अमावस्या. तर आज अमावस्या आहे. तर ही अमावस्या श्रावण महिन्याचं स्वागत करण्यासाठीच असते असं तर मी म्हणेन. कारण लगेच श्रावण महिना लागणार असतो, आपले सण येणार असतात. जसं की पहिला श्रावणातला सण असतो नागपंचमी, मग बरेच सण असतात की हरताळका तर ह्याच्यामध्ये येते, भाद्रपदमध्ये येते. तर मी बोलून जाणार होती, तर चुकून माझ्या तोंडातनं हरताळका येणार होती. पण आता हरताळका पण लांब नाही आहे, जवळच आलेली आहे. तर तो हरताळकेचा सण तर सगळं तुम्हाला माहिती आहे. आपला पती परमेश्वर आपल्याला चांगला मिळावा, भोळ्या शंकरासारखा मिळावा म्हणून तो उपवास आपण अगदी मनापासून करतो आणि आपलं आयुष्य एकदम सुखाचं आनंदाचं जावं. आणि तुम्हाला माहिती आहे आपलं अगदी सौख्य नांदलं पाहिजे आपल्या संसारामध्ये. तर तो उपवास खरं त्यासाठीच आहे. जसं पार्वतीचं सुखाचं आनंदाचं जीवन तिला मिळालं, तिच्या मनासारखा तिला नवरा मिळाला म्हणून तिने हे हरताळकेचं उपवासाचं व्रत केलेलं होतं. मैत्रिणीसोबत केलं होतं. मैत्रिणीला घेऊन तिने पूजा केली होती, शंकराची पिंड वाळूची तयार करून. तर तसंच आपल्याला पण मनासारखा पती मिळावा म्हणून ते आहे खरं. तर हे माझ्या तोंडातनं चुकून गेलं, पण हे खरं श्रावण महिना संपतो आणि भाद्रपद महिना लागतो, तेव्हाच हे आहे उपवास हरताळकेचा. आणि गणेश चतुर्थी वगैरे आहे ते सण. तर तुम्हाला माहिती आहे रक्षाबंधन आहे, नारळी पौर्णिमा आहे, असे श्रावणात बरेच सण आहेत. तर आता ही अमावस्या झाल्यानंतरच हे सगळे सण चालू होणार आहेत. तर आषाढ महिन्यात ते अमावस्या आहे. तर आपल्या महाराष्ट्रामध्ये आपण दिव्यांची पूजा करतो. जेवढे आपल्या घरात दिवे आहेत ना त्यांची आपण पूजा करतो. अमावस्या आहे त्यामुळे मी फरशी वगैरे पुसून घेतले घरातली. आता पुसताना नाही दाखवलं, कारण का मग ते मला ना काय परत डबल काम लागतं. कॅमेरा वगैरे ट्रायपॉडला लावायला लागतं. कॅमेरा म्हणजे मोबाईल ट्रायपॉडला लावायला लागतं. आणि बाहेर पावसाचं वातावरण झालेलं आहे. आणि आता फुलं घेऊन आली मी. ते बघा, फुलांसोबत मी तुळशी बेल वगैरे पण आणते, त्यामुळं मग मला बरं पडतं देवांना घालायला. तर माझ्या घरामध्ये जेवढे दिवे आहेत ना एवढेच दिवे आहेत माझ्याकडे. एक देवाजवळ आहेत, तर सगळे मी रात्रीच घासून ठेवले होते. फक्त एक तुळशीजवळचा आणि देवाजवळचा घासायचा राहिला होता. तर मी तो सकाळी घासून घेतला. आणि आता मी इथंच ओट्यावर पूजा करते. खाली ना पूजा केली ना तर अंधार व्हिडिओमध्ये दिसतो आणि व्यवस्थित म्हणजे व्हिडिओ मी जेवढं कष्ट करते तर तेवढं क्लिअरिटी व्हिडिओमध्ये नाही दिसत. म्हणून मी आता इथं ओट्यावर पूजा करते, कारण इथं लाईट आहे त्यामुळे एकदम क्लिअर दिसून जाईल. तुम्हाला दिसतात माझी भांडी बघा कसा. मी रविवारचा बाजार मांडला आहे. आता तुमच्या गावात कोणत्या दिवशी बाजार भरतो मला माहीत नाही, पण माझ्या गावात रविवारचा भरायचा म्हणून माझ्या तोंडातनं रविवार आलं. तर इकडे वस्त्र वगैरे छान हे केलेलं अंतरला. आता इथं रांगोळी काढून घेते. आणि काय, आणि तुम्हाला माहिती आहे आषाढ महिन्यामध्ये भरपूर पाऊस पण असतो. त्यामुळं सुद्धा आपले पूर्वीचे लोक असे भरपूर दिवे लावायचे, किंवा बाहेर अंधार असायचा, घरात लाईट वगैरे नसायच्या, इचुकाट्याची भीती नसावी म्हणून भरपूर दिवे लावून प्रकाशमय घर करून ठेवायचे, की जेणेकरून कोणते म्हणजे काय, आता साप म्हणा, विंचू म्हणा, कोणते उजेड दिसले की येत नाहीत ते, आणि आले तरी आपल्याला पटकन दिसावेत. त्यासाठी सुद्धा ही दिव्यांची पूजेचा एक आहे. आणि परत लहान मुलं जर आपल्या घरात असतील त्यांचं औक्षण पण करतात दिव्यांनी. आता आषाढ अमावस्या असते त्या दिवशी करतात ना, म्हणजे मुलगा असो किंवा मुलगी असो त्यांचं औक्षण करायचं दीप अमावस्या दिवशी. आम्हाला एवढंच माहिती आहे, जेवढं मला माहिती आहे तेवढं मी सांगितलं तुम्हाला. तर फुलं मला एवढीच भेटले. तर बघूया, थोडंफार डेकोरेशन मी ताटांमध्ये करते आणि दाखवते तुम्हाला. आता पहिले रांगोळी काढून घेते. तर मी आता रांगोळी काढते, तर मला कळत नाही काय काढायची. हत्तीचे छाप आहेत, त्यांनी रांगोळी काढू का असं फुलांच्या हातानेच काढू तेच कळत नाही. बघूया, थोडंसं काहीतरी काढते म्हणजे पटकन येईल ना. छापमध्ये पण पटकन होते, पण इथं भांडण वगैरे खाली माझे पिठाचे वगैरे डबे आहेत ना, तर चुकून थोडी रांगोळी सांडली तर मला थोडं भीती पण वाटते, कारण खाण्याच्या गोष्टी आहेत त्यामुळं. म्हणून मी आपली साधीच्या हातानेच काढते रांगोळी. आणि एकदम असं छोटंसं फुलच काढून घेते. मी रांगोळी काढते, मला एवढी जास्त रांगोळी काढायला येत नाही, पण जर रांगोळी जास्त काढायला घेतली ना माझा हात एवढा दुखल. तुम्हाला माहिती आहे की माझा हात खूप दुखतो, कारण माझ्या हाताची ना पाठच्या बाजून जी नस असते ना आपली,
मानेकडे किंवा मानेकडे जाते ना, ती नस माझी दबले, त्यामुळे मला खूप त्रास होतो. म्हणून मला ना व्हिडिओ बनवताना पण खूप त्रास होतो. नाही तुम्हाला दिसत असेल मी काय पाला आजारी असल्याचे तोंडावर सगळ्यात लक्षणं दिसत असतील. तर आता जर माझ्याकडून काय चुका वगैरे होत असतील तर मला क्षमा पण करा. तर मी तुम्हाला बोलायचं विसरून गेली, माझ्या चॅनलवर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. आणि आजचा दिवस आज दीप अमावस्या आहे, तर तुम्हाला सगळ्यांना दीप अमावस्याच्या खूप खूप शुभेच्छा. तुमच्या आणि माझ्या घरामध्ये सुख, शांती, आरोग्य, धनसंपदा, लक्ष्मी नांदू दे, हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना. तर आणखीन काय बोलायचं, आता पूजा करायची, जरा थोडं डेकोरेशन करते फुलांचं आणि तुम्हाला आता दाखवते की रांगोळी पूर्ण झाल्यावरच दाखवते, कारण मग तुम्हाला पण बोर वाटायला नको व्हिडिओ बघताना. माझी रांगोळी काढून झालेली आहे. हे जे दिसतं ना, हे सिल्वर कलरचं आणि गोल्डन कलरचं आहे. तर ती मोठी रांगोळी वगैरे काढल्यावर ना खूप छान दिसतं ते. आता व्हिडिओमध्ये तुम्हाला एवढं दिसणार नाही, तर मी रांगोळीवर नाही घातले, पण जेव्हा मी दारात रांगोळी काढते तेव्हा घालते. खूप छान दिसतं, असं चमक जी येते ना त्याची, तर बघणारा माणूस ना बघतच राहील असं ते छान दिसतं रांगोळीमध्ये. तर तुम्हाला कधी असं बॉटल भेटलं ना, दिवाळीच्या टायमाला असतात विकायला, एरवी पण असतात पण ते आपल्याला माहीत नसतं, पण दिवाळीच्या टायमाला सर्रास प्रत्येक दुकानामध्ये असतात विकायला. तर रांगोळी काढून झाली, आता दिव्यांचं डेकोरेशन करते. थोडे मी गोंड्याचे फुलं म्हणजे झेंडूची फुलं असतात ना, ते कट करून घेतलेत, म्हणजे त्याचा तो ब्लॅक पार्टचा भाग असतो ना तो दिसत नाही. हे बघा, कात्रीने कट करून घ्यायचं. आता ह्याच्यावर मी थोडे गुलाबाच्या पाकळ्या घालते, म्हणजे छान वाटेल जरा ना, भारी वाटेल. कारण गुलाब शेवटी गुलाब फुलांचा राजा आहे, त्याचा लुक काय भारीच असणार ना, त्यामुळे त्याचं काय प्रश्नच येत नाही, त्यामुळे सुंदरच दिसणार. मी एकदम सिंपल असंच करणार आहे, पण तरी पण छान लुक केलं असं मला वाटतं. असं थोडं विरळ पाकळ्या घातल्यानंतर जास्त छान वाटत. थोड्याफार ठेवते काढून इकडं. झालं मी डेकोरेशन, ह्याच्यामध्ये दिवे ठेवते. तुम्हाला हे पुढून बघायचं असेल तर हे बघा, असं आहे. रांगोळीचा डबा उचलायचा राहिला आहे, तरी समई आहे ती मध्ये ठेवते. आणि सगळे ताट भरून होणार आहेत माझे दिवे, एक एक करून जरी हे केलं तरी ताट भरणार आहेत त्याचे. छान वाटतात, अजून आहेत थोडे. तर अशा प्रकारे मी दिवे सगळे सजवलेत, छान दिसत आहेत. आता पेटवल्यावर खूप छान दिसणार आहे, तुम्ही बघू शकता. हे बघा, आता पूजेची तयारी करते. पूजेची तयारी करून घेतली. आता फुलं तर इकडच्या साईडला आहेत एका ताटामध्ये. तर नैवेद्याला मी हे घरातलं जे घेतलेलं आहे, वेगळं काही आणलं नाही आणि साधी सिंपल पूजा करणार आहे, हळदी कुंकू अक्षदा वगैरे, आणि हेच नैवेद्य दाखवणार आहे. बदाम आणि खडी साखर घेतली थोडी. चला आता थोड्या वेळाने पूजा करते, 1-2 मिनिटांनी. सगळे दिवे लावून झालेले आहेत माझे, आणि एक पंथी आहे ना, त्यात एकच वात भरायची. हे बाकीच्यात ना दिव्यांमध्ये जोडीने वात भरायची, एक वात नाही भरायची. 2-2 वातीचा एका दिव्यामध्ये 2-2 वाती एकत्र करून लावायच्या. तर गणपती पण सुपारी म्हणून इथे केलं. तुम्ही विड्याची पानं असतील तर विड्याच्या पानावर सुपारी पूजा, एक नाणं ठेवून, कॉईन वगैरे ठेवून आता पूजा करून घेते. आणि सगळ्या दिव्यांना हळदी कुंकू वगैरे लावून घेते. आता गणपती म्हणून पहिले सुपारीला हळदी कुंकू लावून घ्यायचं. आणि कधी पण करंगळीच्या जवळ जे बोट आहे ना, अनामिका बोट बोलतात त्याला, त्या बोटानेच हळदी कुंकू लावायचं. कारण ते देवासाठीच आहे ते बोट, कारण आपण पूजा वगैरे करतो, देवाला हळदी कुंकू वगैरे लावतो ना, त्याच्यासाठीच आहे. आणि हा दक्षिण दिशेला दिवा ठेवायचा आहे ना, त्याची पण पूजा करायची, की त्यांचं पण जिथं कुणीकडे असतील ते त्यांचं पण कल्याण करावं देवाने, आणि त्यांचे आशीर्वाद आपल्याला पण लाभावे. सगळ्या दिव्यांना मी हळदी कुंकू लावून घेतलं. आणि दिवा हा लक्ष्मी स्वरूप असतो, त्यामुळं मनोभावी पूजा करायची असं नाही मी म्हणत आहे. सगळ्याच देवांची मनोभावी पूजा करा. तसं तर माणसांमध्येच देव असतो, प्रत्येक माणसामध्ये. तुम्ही तुमच्या आईवडिलांना वगैरे
तुमच्यापेक्षा मोठे असतील कोण, त्यांना सगळ्यांना म्हणजे रिस्पेक्ट द्या, आदर द्या. त्यांनी जे मेहनत केली असेल त्याचा आदर करा, कारण कष्टाशिवाय कोणतीच गोष्ट भेटत नाही आहे आपल्याला. आणि इथे पण हळदी कुंकू व्हायचं आपल्याला. आणि 3 टायमाला करते का सकाळची पण केली तरी चालते, असा तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तुम्ही करू शकता. दिव्यांचं असं म्हणजे जो असतो ना झगमगाट, तो खूपच छान दिसतो, खूप भारी वाटतं बघायला. आहे बघा, सिंपल साधीच पूजा केली तरी सुद्धा भारी वाटतं. आता फूल वगैरे वाहून घेते कारण ते राहिलं माझं करायचं. गणपती बाप्पाला पहिलं आणि इथं दिव्यांना. त्या दिव्याला पण व्हायचं आहे. आणि आपल्याला गणपतीचं बोलायचं आहे, कारण गणपतीची पूजा केल्यावर सगळ्या देवांपर्यंत पोचते. म्हणून वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव शुभकार्येषु सर्वदा मंगलमूर्ती मोरया, गणपती बाप्पा मोरया. आणि हे दिवे हे लक्ष्मी स्वरूप आहेत, म्हणून सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. गोविंदा गोविंदा. लक्ष्मीचा पती श्री हरी विष्णू आहेत, म्हणून त्यांचं पण स्मरण करायचं. गोविंदा गोविंदा. आपलं कुलदैवत ग्रामदैवत जे असेल त्यांना पण स्मरण करायचं. सगळ्यांचे आशीर्वाद लाभू देत असं सांगायचं. घरात सुख शांती आरोग्य आणि चांगलं आयुष्य जगाला मिळू देत, सौख्य लाभू देत. घरात सुख शांती आरोग्य चांगलं लाभू देत, हे देवाजवळ प्रार्थना करायची मनापासून. मी तुमच्यासाठी पण केले आणि माझ्यासाठी माझ्या घरातल्यांसाठी पण केले. तुम्ही आणि आम्ही सुखात आनंदात राहायला पाहिजे, म्हणून मला असं वाटतं की सगळेच माणसं सुखात राहिले पाहिजेत असं. आता माझी पूजा तर करून झाली, आता मी नैवेद्य दाखवते. नैवेद्य तर दाखवून झाला आहे माझा. सगळ्यांना सुखाचं ठेव, सगळ्यांचा सांभाळ कर, सुख शांती आरोग्य लाभू दे सगळ्यांनाच. आणि आता मी देवाला हळदी कुंकू वाहते आणि यातला एक दिवा तुळशीजवळ ठेवते, घराच्या बाहेर दारामध्ये एक ठेवते आणि एक हा इथं दक्षिण दिशेला तोंड करून ठेवते. कारण आपले जे पितृदेवता आहेत त्यांना पण सुखात, जिथं कुणीकडे असतील तिथं त्यांना पण सुखात आनंदात चांगलं जीवन जगायला मिळावं असं देवांचे आशीर्वाद त्यांना पण लाभावेत. त्यांच्या पण जीवनात अंधार दूर होऊन प्रकाशमय जीवन व्हावं, म्हणून त्यांच्यासाठी पण एक दिवा ठेवायचा आहे. आणि त्यांचे आशीर्वाद आपल्यासाठी खूप महत्त्वाचे असतात, कारण ते प्रसन्न असले तरच देव आपल्यावर प्रसन्न होतो. त्यामुळे हे अजिबात विसरू नका तुम्ही. पूजा तर माझी आता करून झालेली आहे. आणि तुम्हाला आजची पूजा कशी वाटली नक्की कमेंट्समध्ये सांगा. एक दिवा तुळशीजवळ ठेवला आहे. एक मी दारात दिवा ठेवला आणि हा दिवा आहे ना तो दक्षिण दिशेला तोंड करून ठेवते. तर खूप छान वातावरण आहे बाहेर आणि दिवा ठेवते आता, भारी वाटते. हे पितृदेवतांसाठी आहे हा दिवा. मी ठेवायला आणि फूल पडायला असं वाटतं की त्यांनी स्वीकार केला की काय, त्यांचे आशीर्वाद लाभले असं वाटायला लागलं मला. हे बघा हा दिवा. आणि नमस्कार करायचा, तर मी मोबाईल बंद कॅमेरा बंद करते आणि पाया पडते. छान असं वातावरण आहे बाहेर, नारळाचं झाड एवढं छान वाढलंय. तर आजचा दीप अमावस्येचा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला नक्की कमेंट्समध्ये सांगा. चला तर बाय, टेक केअर. देवी लक्ष्मी तुमच्यावर आणि आमच्यावर सगळ्यांना सदैव प्रसन्न राहो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. चला तर बाय, टेक केअर. सुखी राहा, आनंदी राहा आणि स्वतःची काळजी घ्या. तर हा एक दिवा मी इथे ठेवते. इथे अन्नपूर्णा देवीचा वास असतो, म्हणून इथे एक दिवा ठेवला आहे मी किचनमध्ये. गटारीचं मटण तयार झालं. मला हसायला येतं आहे, आज गटारी आहे आणि असं बोलते ना त्यामुळं.
तर तुमच्याकडे आज गटारीला काय केलं नक्की सांगा कमेंट्समध्ये. आज गटारी पण आहे आणि दीप अमावस्या पण आहे. मला हसायला येतं आहे. तर आमच्याकडं आहे नॉनव्हेज आहे, मटण वगैरे आहे, पण चपाती मटण आणि भात असं सिम्पलच बेत आहे. कारण का ते वडे वगैरे काय पुऱ्या तर मटणासोबत तेलकट नाही खाऊ वाटत, पण वडे वगैरे करायला नाही टाईम भेटला. तर साधंच जेवण आहे. तर तुम्हाला दाखवत आहे मसाल्यात मटण टाकल्यानंतर मसाला छान परतून घेतला आहे. गरम मसाला वगैरे आणि सगळे जेवढे मसाले टाकायचे असतात ना ते टाकले. थोडंसं मला वाटतं लाल तिखट टाकायला लागेल. पण असं वाटतं काय कळलं, पण नंतर खाताना तिखट लागतं. आम्ही सांगायचं विसरले, माझ्या चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ स्किप करू नका, संपूर्ण बघा, कमेंट्स पण करा.